तर हाय, तर तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तर सुरुवात केली आहे. तर आज आपण चाललोय पहिल्यांदाच पंढरपूरला. म्हणजे पहिल्यांदा नाही, म्हणजे मिनी ब्लॉग चालू केलाय त्याच्यामुळं. हा, मिनी ब्लॉग मध्ये चाललोय काय पहिल्यांदा? हा, बोला. चाललोय आता चाललोय की कशाला चाललोय? तर भरपूर दिवस झाले रखडले होते आमचं. ही आपला पेशंट आहे. पेशंट नाही तर तुला, तुझ्या कामासाठी चाललोय ती सांग की. सौंदर्य प्रसाधन आणायला झाली, हिथून सुरुवात झाली. तर तसं तर अजिबात काही नाही, यांची कंबर दुखते त्याच्यामुळे आम्हाला गोळ्या भेटत नाहीत. पुण्यात भेटल्या होत्या भरपूर, घेऊन आलो होतो पण आता संपलेत. आता चाललोय पंढरपूरला घ्यायला. तर सो चला, समाजातला टॉपची माणसं आहे ती. आता बाहेर निघलोय आम्ही, चाललोय. तर साहेबांचं चालूय फोनवर बोलायचं. फोन आलेत, मी म्हणलं थांबा बोला मग चला. फायनली गोळ्या भेटलेत. होय, खुशी, इतनी खुशी. काहीच पडलं नाही. खूप दिवसापासून इच्छा होती माझी ही चॉकलेट खायचं. काय पूर्ण झाली इच्छा. थँक्यू. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, दिसतेच फळे. अंगात स्वागत आहे, हार्दिक स्वागत. तिथंच गुलाबाची बाग आहे. हो, जाऊ क्या हो, एक रील तर काढू की गुलाबाच्या बागेत बसून. काढू की हो. हो, 3-4 दिवस झालं कोथिंबीर मिळत नव्हती, सापडत नव्हती, गावात मिळत नव्हती. आता शेवटी अनुला शेतातच कोथिंबीर दिसली. मग काय अनु गप बसली. होय, ए बा झालं, ए उद्या बाजार आहे. काय झालं? आय लव्ह इट. गाणी ऐकायचा शॉक. खरंच गावाकडचं वातावरण खूप छान वाटते आहे ना. झोपडी, जनावर, दुकान, सोय सुविधा नसले तरी मन काय म्हणायचं, काय म्हणायचं, सोय सुविधा नसला तरी माणूस ह्या जगात सुखी आहे. म्हणजे फक्त शेतकरी राजा आहे ना. काय सुविधा पाहिजे तुला? सोय सुविधा नाही त्यावेळेस म्हणजे नाही का असतंय ना, प्रत्येकाच्या अपेक्षा असते जास्त. असो, वेगवेगळं असतंय. पिझ्झा बर्गर असो नाचा. तर आम्ही पहिल्यांदा एक छोटासा प्रयत्न केलाय. तर कसा वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा, बोला. सांगा. म्हणजे असा प्रयत्न केलाय, जास्त काय आम्हाला त्यातलं माहिती नाही. हळूहळू आम्ही अपडेट होऊ त्याच्यामध्ये. सुरुवात तर आहे. कसे वाटते सांगा. थोडासा प्रवास केल्यामुळं जरा थोडासा अवतार बिघडलाय. तर असो, घ्या समजून. होय. तर इकडे व्हिडिओची तयारी चालू आहे आमची. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. चला बाय. कसं वाटतंय निसर्ग? हे फक्त गावाकडच्यांना सुख. माणसं भ्यायचं काहीतरी करू नका. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकटा पत्रावर परिणाम झालाय, जरा तुम्ही समजून घ्या. एवढीच माझी इच्छा आहे. काय डोक्यावर परिणाम